नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा व त्याचे दुष्परिणाम बघितलेले आहेतच. उपवास, वारानुसारचे उपवास, महिन्यातून येणारे उपवास, वर्षातून येणारे काही उपवास, असे अनेक प्रकारच्या उपवासाच्या दिवशी किंवा उपवासाच्या आदल्या दिवशीपासूनच उपवासाचे वेध लागू लागतात आणि मग उपवासाच्या दिवशी काय खावे हा आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडतो. उपवासाच्या दिवशी पचायला हलके, सात्विक असे अन्न खावे. उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. देवाच्या जवळ राहणे, त्याच्या सानिध्यात राहून भक्तीत तल्लीन होऊन जाणे. ताजे ताक, ताजे दही, लस्सी, खीर, श्रीखंड, मसाले दूध, थंडाई असे विविध प्रकारचे दुधाचे पदार्थ आपल्या प्रकृतीनुरूप घ्यावेत. वय, प्रकृती याला साजेसे असे अन्न घ्यावे. तसेच राजगिरा हा पचायला हलका सांगितला. राजगिराच्या लाह्या, राजगिराचे पीठ, त्याच्यापासून बनवलेले थालीपीठ, धिरडे, शिरा, लापशी आपण खाऊ शकतो. तसेच उपवासाच्या दिवशी शिंगाड्याचे पीठ, त्याचे धिरडे, थालीपीठ, खीर, भाकरी, राजगिराची भाकरी असे आपण किंवा मिक्स सगळे भाजणीची जी काही पीठं मिळतात, उपवास भाजणी पीठ, त्याच्यामध्ये शक्यतो साबुदाणा नसावा. उपवास म्हटलं किंवा बरेच जण साबुदाण्याची खिचडी आवडते म्हणूनही उपवास करणारे असतात, किंवा उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खायला मिळते म्हणूनही उपवास करणारे असतात. तर मग उपवासच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाल्ल्यामुळे व त्यात भरपूर प्रमाणात शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केल्यामुळे पित्त तर वाढतेच, त्याचबरोबर ते पचायला जड, पचनसंस्था डिस्टर्ब करणारे, गॅसेस, पोट गच्च करणारे, कॉन्स्टिपेशन मलावष्टंभ करणारे असे सांगितलेले आहे. तसेच बटाटे पण खूप जास्त पचायला जड, कार्बोहायड्रेट रिच असं फूड, त्याच्यामुळे गॅसेस, पोट फुगणं असे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तसेच त्याच्यापासून बनलेले वेफर्स, तेलकट तळलेलं हेही जास्त प्रमाणात खाण्यास वर्ज्य सांगितलेले आहे. वरईची भगर बरेच जण उपवासाला खातात. त्यामध्ये चिंच घालून खातात. शेंगदाण्याचं कूटही भरपूर प्रमाणात. तर एक्सक्लुझिव्हली शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचे कूट जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे पित्त वाढते, तसेच ते पचायला जडही होते आणि मग गॅसेस, पोट फुगणे हे सगळे त्रास अपचनाचे सुरू होतात. तसेच भगर ही पचायला जड, त्रासदायक आणि पित्त वाढवणारी अशी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे ज्या स्त्रिया वारंवार उपवास करतात व वारंवार उपवासाला भगर खातात त्यांना मासिक धर्माचाही त्रास होऊ शकतोय. अतिशय प्रमाणात अंगावरून जाणे यासारखे प्रॉब्लेम्सही उद्भवतात. तर अशा वेळी राजगिरा पीठ, शिंगाड्याचं पीठ, दूध, दुधाचे पदार्थ हे जे आता आपण सांगितलेले आहेत ते नियमित उपवासाला घेतले तरी चालणार आहेत. तसेच फळांचे ज्यूस घ्यावे. फळांमध्ये केळी हे जास्त प्रमाणात घेतले जातात, कारण त्याच्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे व पूर्ण दिवस एनर्जी लेवल्स चांगले राहण्यासाठी मदत होते. तसेच
पेय पदार्थ म्हणजे स्वतःला वेल हायड्रेटेड ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, जसं पेय पदार्थांमध्ये एक आपण दूध बघितलंच आहे, तसंच पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, शहाळ्याचं पाणी हे घ्यावेत. दुधातली आतली जी मलई आहे ती देखील साय ही देखील उपवासासाठी चांगली सांगितलेली आहे. नारळाची शहाळ्याच्या आतली मलई ही देखील खोबरं, खोबऱ्याचा किस, खोबऱ्याची वडं, खोबरं गूळ शेंगदाणे, ज्यांची पित्त प्रकृती नसेल, ज्यांना पित्ताचा त्रास नसेल त्यांनी नक्कीच घ्यावे. रताळे, दूध रताळे, रताळ्याचा शिरा, रताळ्याची खीर, लाल भोपळ्याची खीर हे देखील उपवासासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. उपवास करताना आपली वय, आपली प्रकृती, आपल्याला सध्या होत असलेले त्रास, कशासाठी उपवास करायचा आहे, या सगळ्या गोष्टी गृहीत धरून उपवासाच्या पदार्थांचे नियोजन आदल्या दिवशीच करावे व त्याप्रमाणे नियोजनबद्ध असा उपवास करावा. म्हणजे पचायला हलके, सात्विक असे अन्न घ्यावे, म्हणजे तुम्ही उपवासाच्या दिवशीही निरोगी, निर्मळ राहाल. धन्यवाद.